हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी विजय दिलीप कोरडे आणि आपण पाहतात लॅब तंत्रा सेंटर ऑफ एक्सलन्स. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करीत आहे. तर आज आपल्याला नवीन टॉपिक सुरू करायचा आहे, तो म्हणजे डेंग्यू. काय? डेंग्यू. तर डेंग्यू काय आहे? डेंग्यू हा एक ॲक्यूट मॉस्किटो बॉर्न व्हायरल इन्फेक्शन आहे, व्हायरल डिसीज आहे. त्याला सुद्धा आपण व्हेक्टर बॉर्न डिसीज सुद्धा म्हणू शकतो. तो व्हेक्टर बॉर्न डिसीजच्या कॅटेगरी आहेत, त्या कॅटेगरीमध्ये सुद्धा मोडतो. आता डेंग्यू व्हायरस आपल्याला डिटेलमध्ये बघण्याच्या अगोदर आपण प्रत्येक लेक्चर असंच घेतलेलं आहे. काय? मलेरियाचं घेतलेलं आहे, फिलारियाचं घेतलेलं आहे, व्हायरॉलॉजी, हिमॅटॉलॉजी, हे सर्व जे लेक्चर घेतलेले आहेत, सर्व जे टॉपिक घेतलेले आहेत, मेन टॉपिक, त्या मेन टॉपिकच्या अगोदर आपण त्याचा इतिहास, त्याचं इंट्रोडक्शन, ह्या दोन गोष्टी बघितलेल्या आहेत. त्याच्या मागचं कारण सुद्धा तुम्हाला मी प्रत्येक वेळी सांगत आलेलो आहे. काय? की हिस्ट्री आणि इंट्रोडक्शन का महत्त्वाचं आहे? तर ते महत्त्वाचं मुळं आहे की यामधूनच आपल्याला समोर काय शिकायचे. ओके, समोर काय शिकायचे डेंग्यू या टॉपिकवर जे मेन 7 ते 8 लेक्चर होतील, त्या 7 ते 8 लेक्चरमध्ये आपल्याला त्यावर काय शिकायचं आहे, या सगळ्या गोष्टी आजच्या एका लेक्चरमधून समजून येतात. समोर किती महत्त्वाचे पॉईंट आहेत, आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे, हे समोरच्या जे 7 ते 8 लेक्चर होतील त्या लेक्चरमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, या आजच्या पूर्ण लेक्चरवरून 10 मिनिटाचं जरी लेक्चर असलं आजचं, तरी आजच्या या 10 मिनिटावरून समोरचे आपले पूर्ण लेक्चर समजतात, पूर्ण लेक्चर हे डिपेंड असतात. त्यामुळे हे लेक्चर पूर्ण बघा आणि समोरचा अभ्यास आपला सोपा करून घ्या, कारण समोरचा हा टॉपिक अवघड असतो आजच्या लेक्चरच्या तुलनेने. ओके, त्यामुळं इंट्रोडक्शन आणि हिस्ट्री तुम्ही कोणतेही क्लास लावा, कोणताही अभ्यास करा, हे दोन टॉपिक आपले बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून जातात. त्यामुळं हे लेक्चर पूर्ण बघा, महत्त्वाचे पॉईंट लिहून ठेवा आणि अभ्यासाला सुरुवात करा. ओके, तर डेंग्यू म्हणजे काय, कोणत्या फॅमिलीमध्ये येतो, आपल्या शरीरावर, पेशंटच्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो, या सर्व गोष्टी बघायच्या आहेत. तर समजा आपल्या गावात काही जे लोक आहेत, आपल्या एरियात आहेत, काही गावात आहेत, त्यापैकी 2 ते 3 दिवस झाले काही लोकांना अचानक ताप येत आहे, उलटी होत आहे, मळमळ होत आहे, त्यांचं बॉडी पेन होत आहे, डोकं दुखत आहे, आणि अनेक रुग्णांच्या आपण कंप्लीट हिमोग्राम म्हणतो, CBC कंप्लीट ब्लड काउंट म्हणतो, ते सुद्धा केलं. कारण की पेशंट बिमार पडला, 2 ते 3 दिवस झाले, डॉक्टर त्याला ब्लड चेक करायचं सांगतात. ब्लड त्या पेशंटने चेक केलं, त्याच्या प्लेटलेट कमी झाल्या, WBC सुद्धा डाऊन फेजला आहे, त्या सुद्धा कमी होत आहे. मग तुम्हाला काय वाटेल, जर का हे त्याचे सर्व लक्षणं सुद्धा दिसत असतील, त्याचं ब्लड डायग्नोसिस सुद्धा केलं, ब्लड चेक सुद्धा केलं, तर तुम्ही सांगा त्याला काय होईल. ओके, तुम्ही त्याला काय संशय येईल तुम्हाला त्याचा? साहजिकच आहे. ओके, की आपल्याला एक तर डेंग्यू नाहीतर मलेरिया, पण त्याची डेंग्यूची टेस्ट केली, मलेरियाची टेस्ट केली, डेंग्यूची टेस्ट आली रिॲक्टिव्ह. काय? डेंग्यूची टेस्ट आली रिॲक्टिव्ह, म्हणजे कन्फर्म झालं की तो डेंग्यू आहे, NS1 रिॲक्टिव्ह आलेला आहे. आपल्याला काय माहीत झालं की हा पेशंट डेंग्यू पॉझिटिव्ह आहे, डेंग्यू रिॲक्टिव्ह आहे. आता त्याची समोरची ट्रीटमेंट आपल्याला करायची आहे. त्याचंच बेसिक नॉलेज घेण्यासाठी आपल्याला आजचं लेक्चर पूर्ण बघायचं आहे. तर डेंग्यू म्हणजे काय? ओके, डेंग्यूची उत्पत्ती कुठून झाली, ह्या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायच्या आहेत. डेंग्यू काय आहे? एक
व्हेक्टर बॉर्न डिसीज आहे. डेंगू काय आहे? एक व्हेक्टर बॉर्न डिसीज आहे. ओके. मेन व्हेक्टर काय आहे त्याचा? एडिस मॉस्किटो. मेन व्हेक्टर काय आहे त्याचा? एडिस मॉस्किटो, किंवा याला मॉस्किटो बॉर्न डिसीज सुद्धा म्हणतात. मॉस्किटो बॉर्न डिसीज सुद्धा म्हणतात. व्हेक्टर बॉर्न डिसीज आहे. एडिस मॉस्किटो त्याचा मेन व्हेक्टर आहे, म्हणून त्याला मॉस्किटो बॉर्न डिसीज सुद्धा म्हणतात. ओके. आता आपण त्याचं बघणार आहोत की व्हेक्टर कोणता आहे ते बघितलंय. फॅमिली. फ्लॅविव्हिरिडी. काय? त्याची फॅमिली कोणची आहे? फ्लॅविव्हिरिडी आहे. त्याचा जीनस कोणचा आहे? विद्यार्थी मित्रांनो, हे लक्ष देऊन ऐका, कारण की याच्यावर सुद्धा प्रश्न येतात. नाहीतर तुम्ही म्हणसाल हे काय कामाचं आहे. तसं काहीच नाही. आपली स्पर्धा परीक्षा आहे. स्पर्धा परीक्षा देत असताना कोणता पॉइंट केव्हा विचारतील, कसा विचारतील, फेरून विचारतात, उलटापालटा विचारतात, सांगता येत नाही. त्यामुळं आपला जो बेसिक कन्सेप्ट आहे तो क्लिअरच पाहिजे. त्यामुळं मी आपले जेवढेही लेक्चर झालेले आहेत ना, त्यामध्ये तुमचे लहानात लहान पॉईंट घेण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणजे तुमचं काहीच हुकायला नको. ओके. जरी आपल्या मागचे हिमॅटॉलॉजी पॉईंट झाला, व्हायरॉलॉजी पॉईंट झाला, फिलारिया झाला, झिका झाला, मलेरिया झाला, तरी सुद्धा त्याच्यावर माझं लक्ष आहे. काय? रोज आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपला आपण रोज एक MCQ टाकत असतो. MCQ टाकण्यामागचा उद्देशच हा आहे की मधात एखादा पॉईंट राहिला म्हणजे आपण त्या मागच्या जे झालेले लेक्चर आहे त्या लेक्चर सोबत सुद्धा चालणार आहोत, आणि रनिंगचे जे लेक्चर आहे त्या लेक्चर सोबत सुद्धा आपण चालणार आहोत. ओके. जुने लेक्चरमध्ये आपल्याला करंटमध्ये त्याचे MCQ बघायचा का वेळ येते? मागची मेमरी रिकामी झाली नाही पाहिजे. काय? मागची मेमरी रिकामी झाली नाही पाहिजे. मागचे लेक्चर सुद्धा आपल्याला आठवले पाहिजे. त्यामुळं आपण रोज एक MCQ टाकतो जो मागच्या लेक्चरवर झालेला आहे. आणि एखाद्या विद्यार्थ्याने जर का मला मेसेज टाकला, सर हे मला समजलं नाही, ते लेक्चर मी पुन्हा घेतोय. ओके. फक्त तुमच्यासाठी, आपल्या बॅचमधील विद्यार्थ्यांसाठी. ओके. तर जीनस काय आहे त्याचा? फ्लॅविव्हायरस किंवा फ्लॅविव्हिरस सुद्धा त्याला म्हणतात. फॅमिली फ्लॅविव्हिरिडी, जीनस फ्लॅविव्हायरस. ओके. इथपर्यंत आलं. जीनोम काय आहे? जीनोम पॉझिटिव्ह सेन्स ऑफ सिंगल स्ट्रँडेड RNA. काय? पॉझिटिव्ह सेन्स ऑफ सिंगल स्ट्रँडेड RNA त्याचा जीनोम आहे. आता तुम्ही म्हणसाल मास्तर ही माहिती तर आम्ही शिकलोय. कशात शिकले सांगा? ही माहिती तुम्हाला सारखीच माहिती ही कशामध्ये आहे? झिका या व्हायरसमध्ये. काय? झिका या व्हायरसमध्ये. ओके. त्याची सुद्धा फॅमिली फ्लॅविव्हिरिडी आहे. जीनस सुद्धा फ्लॅविव्हिरस आहे. जीनोम सुद्धा पॉझिटिव्ह सिंगल स्ट्रँडेड RNA आहे. ओके. आता फरक एवढा आहे की झिका व्हायरसला सिरोटाईप जवळपास नसतातच, आहेत, पण अत्यंत ते महत्त्वाचे नाहीये. जेवढे महत्त्वाचे या डेंग्यूमध्ये आहे तेवढे झिकामध्ये नाहीये. क्लासिकल सिरोटाईप. क्लासिकल सिरोटाईप कोणचे आहेत डेंग्यूचे? 4 आहेत महत्त्वाचे. डेनव्ही1, डेनव्ही2,
डेन्व्ही 3, डेन्व्ही 4. क्लासिकल जे सिरोटाईप आहे अत्यंत महत्त्वाचे, डेन्व्ही 1, डेन्व्ही 2, डेन्व्ही 3, डेन्व्ही 4 अत्यंत महत्त्वाचे. जिनोम जो बघितला आपण, पॉझिटिव्ह सेन्स ऑफ सिंगल स्टँडर्ड RNA जो जिनोम बघितला आपण डेंगू विषाणूचा, त्याची अप्रॉक्सिमेटली साईज किती असते विद्यार्थी मित्रांनो? ओके, अप्रॉक्सिमेटली त्याची साईज जी आहे 10.7 ते 11 KB. किती आहे? 10.7 ते 11 KB त्याची साईज आहे. कशाची? जिनोमची. कशाच्या? डेंगूच्या. जिनोम काय आहे? सिंगल स्टँडर्ड पॉझिटिव्ह सेन्स ऑफ RNA, किंवा तुम्ही त्याला असंही म्हणू शकता तुमच्या सोप्या भाषेमध्ये पॉझिटिव्ह सेन्स ऑफ सिंगल स्टँडर्ड RNA. क्लासिकल सिरोटाईप काय आहे त्याचे? डेन्व्ही 1, डेन्व्ही 2, डेन्व्ही 3, डेन्व्ही 4. डेंगू काय आहे? डासामार्फत पसरणारा व्हायरल इन्फेक्शन आहे. मेन वेक्टर काय आहे? एडिस मॉस्किटो आहे. त्याचे 4 प्रमुख सिरोटाईप आहे, डेन्व्ही 1, डेन्व्ही 2, डेन्व्ही 3, डेन्व्ही 4. त्यानंतर त्याचं आपल्याला रेंजेस किंवा क्लिनिकल स्पेक्ट्रम जे असतं महत्त्वाचं, म्हणजे त्याचे काय लक्षणं जे असतात, माइल्ड फेब्राईल इलनेस, सौम्य ताप, झिकासारखंच सौम्य ताप, सौम्य ताप, माइल्ड फेब्राईल इलनेस. त्यानंतर बॉडी पेन, आय पेन, काय बॉडी पेन, आय पेन. त्यानंतर सेव्हिअर डेंग्यू, डेंग्यू विथ वॉर्निंग साईन, सेव्हिअर डेंग्यू. त्याचे जे कॅरेक्टर आहेत, प्लाझ्मा लिकेज, सेव्हिअर ब्लिडिंग, सेव्हिअर ऑर्गन इन्व्हॉल्वमेंट. सेव्हिअर ब्लिडिंग, बॉडी पेन, आय पेन, सेव्हिअर ब्लिडिंग, हेडॅक, हे त्याचे काय आहेत? लक्षणं आहेत. काय? हे होतं इंट्रोडक्शन ऑफ डेंगू व्हायरस. त्याचा इतिहास काही जास्त नाहीये, इतिहास अत्यंत म्हणजे खूप कमी आहे. ओके, यातला एक पॉइंट राहिला कोणचा? जो वेक्टर बघितला आपण कोणचा? एडिस, एडिस इजिप्ती. हा जो एडिस इजिप्ती वेक्टर बघितला आपण, ह्या एडिस इजिप्ती वेक्टर कसा आहे? डे बायटिंग मॉस्किटो आहे. कसा आहे? डे बायटिंग मॉस्किटो, दिवसा चावणारा. याच्यावर एक MCQ तयार होतो. ओके, डे बायटिंग मॉस्किटोवर एक MCQ तयार होतो आणि हा MCQ आलेला सुद्धा आहे परीक्षेमध्ये, विचारल्या गेलेला सुद्धा आहे. ओके, झिकामध्ये सुद्धा विचारला, डेंगूमध्ये सुद्धा विचारला. अत्यंत सोपं आहे, पण तुमचं शिक्षण किंवा तुम्हाला ह्या गोष्टी कोणत्याच क्लासवाल्याने शिकवल्या नाही, त्यामुळं हा प्रश्न तुम्ही सोडवला नाही, याचं उत्तर तुम्ही दिलं नाही. इथंच तुमचे एका प्रश्नाचे 2 मार्क कमी झाले. का? त्याला तुम्ही जबाबदार आहे का? की तुम्ही ज्यांच्याकडून शिकला ते जबाबदार आहे? दुसरं ऑप्शन आहे, तुम्ही ज्यांच्याकडून शिकले त्याच्यासाठी ते जबाबदार आहे, कारण त्यांनी तुम्हाला ह्या गोष्टी शिकवल्या नाही. ह्या गोष्टी शिकवल्या नाही. ही गोष्टी तुम्ही रनिंगमध्ये जर का शिकले तरी तुमच्या ध्यानात राहते की एडिस इजिप्ती हा मॉस्किटो किंवा एडिस प्रजातीचा जो मॉस्किटो आहे तो मॉस्किटो केव्हा चावतो? तर तो चावतो दिवसा, ढवळ्या दिवसा. ओके, तो चावतो ढवळ्या दिवसा. डे बायटिंग मॉस्किटो. डेंग्यू मॉस्किटो
केव्हा चावतो तर तो चावतो दिवसा. डेंग्यू, झिका, चिकनगुनिया. कोणचा? डेंग्यू, झिका, चिकनगुनिया. हे 3 आजार जरी वेगवेगळे असले मित्रांनो, तरी त्याच्या सिम्पटम्स पासून त्याची फॅमिली, जिनोम, जिनस सगळं सेम आहे. काय? फॅमिली, जिनोम, जिनस हे सगळं सेम आहे. ओके. एडिस इजिप्ती, डे बायटिंग मॉस्किटो, दिवसा ढवळ्यात चावतो. तो ब्रीड कुठं होतो? आर्टिफिशियल वॉटर. कोणचं आर्टिफिशियल वॉटर? कोणचं? आपल्या घराभोवती साचलेलं साधं डबकं, नाला, कॅनीमध्ये पडलेलं पाणी, टायरमध्ये पडलेलं पाणी. ओके. तिथे तो ब्रीड होतो. आणि अर्बन आणि सेमी अर्बन ट्रान्समिशनमध्ये तो काय करतो? त्याचं असोसिएशन आहे. तो असोसिएटेड कुठं आहे? अर्बन आणि सेमी अर्बन एरिया. तिथे तो जास्ती प्रमाणात काय करतो? ट्रान्समिट करतो. झालं. इथपर्यंत होतं आपलं मेन इंट्रोडक्शन. आता बघायची आहे त्याची आपली हिस्ट्री. शक्यतो 3 नाही तर 4 ओळीमध्ये त्याची पूर्ण हिस्ट्री आहे. ओके. हिस्ट्रीवर प्रश्न विचारत नाही डेंग्यूच्या, बाकीच्या विचारतात. टोटल जी व्हायरोलॉजी बघितली आहे त्या व्हायरोलॉजीमध्ये इन्व्हेन्शन भरपूर आहे म्हणून त्यावर प्रश्न विचारतात, पण डेंग्यूच्या हिस्ट्रीवर प्रश्न विचारत नाही. तुम्हाला अभ्यास करायचा आहे स्पर्धा परीक्षेचा. स्पर्धा परीक्षा भस्कन काही पण विचारते, त्याच्यामुळं आपल्याला त्याची हिस्ट्री बघायची आहे. माझ्याकडून एकही पॉईंट तुमचा कमी व्हायला नको, एकही मार्क कमी व्हायला नको म्हणून तुमचं मी हिस्ट्री जे महत्त्वाचं नाही ते सुद्धा घेत आहे. त्यामुळं आपल्या बॅचमध्ये आणि बाकीच्या बॅचमध्ये हाच एक मेन फरक आहे. ओके. तुम्ही आतापर्यंत खूप बॅचेस बघितले असेल. आपली ही पहिलीच बॅच आहे. आपण ही बॅच आत्ताच सुरुवात केलेली आहे जून महिन्यापासून. तरी आपण एवढं डिटेलमध्ये मटेरियल का देत आहोत? डिटेलमध्ये शिकवत का आहोत? तुमचं नुकसान व्हायला नको. तुमचं नुकसान झालं म्हणजे माझं नुकसान आहे. ओके. त्यामुळं डिटेलमध्ये शिकवणं हे माझं कर्तव्य आहे. डिटेलमध्ये शिकून घेणं हे तुमचं कर्तव्य आहे. काही अडचण आल्यास मला कॉल करा, व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवा. जसा वेळ मिळेल मी तसं तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. ओके. आता आहे हिस्ट्री. तर डेंग्यूची हिस्ट्री बघायची असेल तर डेंग्यू या शब्दाची उत्पत्ती, डेंग्यू हा जो शब्द आहे या शब्दाची उत्पत्ती कुठून झाली, कशी झाली, का झाली, कशामुळे झाली? डेंग्यू हा जो शब्द आहे या शब्दाची उत्पत्ती कशी झाली त्याच्या बाबतीत काही वेगवेगळी मतं आहेत. काही इतिहासकार आहेत, त्यांनी वेगवेगळी जी मतं त्यांची मांडलेली आहेत. ओके. आता स्वाहिली ही जी भाषा आहे, स्वाहिली, स्वाहिली ही जी भाषा आहे या भाषेतून तो शब्द घेतलेला असावा की डेंगा. काय? की डेंगा पेपो, की डेंगा पेपो. स्वाहिली या भाषामध्ये या तापेला, या आजाराला की डेंगा पेपो असं म्हणायचं, म्हणून या डेंगा या शब्दावरून डेंगू हा शब्द पडला. काय? डेंगा या शब्दावरून स्वाहिली भाषेतला जो शब्द आहे की डेंगा याच्यावरून डेंगू हा शब्द पडलेला आहे. हा शब्द आपल्या प्रचलित झालेला आहे, आपल्या परिचयात आलेला आहे. ओके. त्यानंतर 20वे जे शतक लागलं. काय? 20वे जे शतक लागलं. 20व्या शतकामध्ये काय झालं? 20वे शतक, विसाव्या शतकामध्ये काय झालं की जो मस्किटो बॉर्न डिसीज आहे, सुरुवातीला जो मस्किटो बॉर्न डिसीज आहे हे स्पष्ट झालं.
20वे शतक त्याची सुरुवात झाली. त्या सुरुवातीला काय झालं की डेंगू हा जो आजार आहे, डेंगू मस्किटो बॉर्न डिसीज म्हणून ओळखला गेला. डेंगू हा आजार आहे, हा मस्किटो बॉर्न डिसीज म्हणून ओळखला गेला. का? कारण काय? एडिस इजिप्ती हा मेन जो मॉस्किटो आहे तो चावल्यामुळेच ते सिद्ध झालं. मॉस्किटो बॉर्न डिसीज हे का माहीत झालं? कारण की एडिस इजिप्ती मॉस्किटो चावल्यामुळं हा आजार होतो हे सिद्ध झालं, हे स्पष्ट झालं. काय? एडिस इजिप्ती हा डास चावल्यामुळे तो आजार होतो हे सिद्ध झालं. केव्हा झालं? 20व्या शतकामध्ये. त्याच्यामुळं मॉस्किटो बॉर्न डिसीज आहे, व्हेक्टर बॉर्न डिसीज आहे, हे 20वे शतक लागलं. त्याच्या सुरुवातीलाच हे काय झालं? प्रूव्ह झालं, सिद्ध झालं. त्यानंतर मित्रांनो 1940 1940ला काय झालं? आयसोलेशन. काय? आयसोलेशन. डेंगू व्हायरसचं आयसोलेशन केलं. डेंगूचं आयसोलेशन केलं. आता आयसोलेशन केल्यानंतर त्याच्यानंतर त्याचे जे 4 सिरोटाईप आहेत ना, 4 त्याचे जे क्लासिकल सिरोटाईप आहे, कोणचे? डेन्व्ही1, डेन्व्ही2, डेन्व्ही3, डेन्व्ही4. काय? आयसोलेशन केल्यानंतर त्याचे जे 4 सिरोटाईप आहे त्या 4 सिरोटाईपचा शोध लागला. त्याचे जे क्लासिकल सिरोटाईप आहे त्याचा शोध लागला आणि त्यानंतर डेंगूचं स्ट्रक्चर, त्याचं ट्रान्समिशन, ह्या सगळ्या गोष्टींचा काय करत गेला? शोध लागत गेला. त्याचे अभ्यास करण्यात आला. आता त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. शास्त्रज्ञांनी तेव्हा शोध लावला, त्याचा अभ्यास आता आपल्याला करायचा आहे. आपल्याला आपल्या पोटापाण्यासाठी करणे, कारण की आपण अभ्यास नाही केला. दुसराच माणूस जो रात्रंदिवस अभ्यास करत आहे तो पोस्ट घेऊन मोकळा होईल. आपण आहे ढोरं वळायला मोकळे शेतात. ओके. डेंग्यू आयसोलेशन आणि त्याचे 4 सिरोटाईपचा शोध 1940 मध्ये झालं. इथपर्यंत हे होतं डेंगूची हिस्ट्री, डेंगूचं इंट्रोडक्शन, अत्यंत महत्त्वाचं आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. मित्रांनो, बॅच जॉईन करायची असेल, खाली दिलेल्या नंबरला कॉल करा, व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर बॅच जॉईन करा, नसेल तर राहू द्या. ओके. डायरेक्टली कॉल केला तरी चालेल. तुम्हाला व्हॉट्सअपला मी आपली ॲप्लिकेशन लिंक, तुम्ही कॉम्प्युटरवर बघत असाल त्याची लिंक, तुमच्याकडे आयफोन असेल त्यामध्ये इन्स्टॉल कसं करायचं आहे त्याची लिंक, त्याचं गायडन्स तुम्हाला मी पूर्ण करेल. तर मित्रांनो, भेटूया आपल्या बॅचमध्ये या समोरचे व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. बॅच आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल, बॅच घ्यायची असेल, कॉल नक्की करा आणि आपल्या अभ्यासाला चांगल्या प्रकारे सुरुवात करा. आपल्या बॅचमध्ये अशाच प्रकारचे व्हिडिओ मी टाकत असतो. त्यामुळे निश्चिंत राहा, सिलेबस कंप्लीट होईल की नाही होईल, तुमचा सिलेबस कंप्लीट करून घेण्याची जबाबदारी माझी. मित्रांनो, भेटूया बॅचमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.